नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। महाराष्ट्र शासन वन विभागामार्फत आजची वॅकन्सी जी आहे निघालेली आहे। पगार तुम्हाला या ठिकाणी 15,000 रुपये ते 35,000 रुपयाच्या दरम्यान पोस्ट वाईज दिला जाणार आहे। तुम्ही महिला असाल पुरुष असाल दोघे या ठिकाणी अर्ज करू शकता। अर्ज करण्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारची फीस पेमेंट या ठिकाणी करायची नाही। परीक्षा देखील तुम्हाला या ठिकाणी करायची नाही। अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 एप्रिल 2025 पर्यंतची या ठिकाणी आहे। अधिक माहिती जी आहे या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, शैक्षणिक अर्थ तुमची काय लागणार आहे, वयोमर्यादा काय लागणार आहे, अर्ज कशा प्रकारे करायचे आहेत, त्याचबरोबर इतर अर्थ तुमची या ठिकाणी काय आवश्यक असणार आहे, या संदर्भातील सविस्तर जी काही माहिती आहे ती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। अशीच नोकरी संदर्भातील नवनवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। मित्रांनो, आपण आलेला आहे महाराष्ट्र शासन उपवनरक्षक मेळघाट व्याघ्र प्रकल्प अकोट वन्यजीव विभाग अकोट यांच्या कार्यालयामार्फत जो ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर या ठिकाणी सगळ्यात पहिली जी वॅकन्सी आहे प्रकल्प सल्लागार म्हणजेच प्रोजेक्ट कन्सल्टंट, या पदासाठी एक वॅकन्सी निघालेली आहे। दरमहा तुम्हाला या ठिकाणी 20,000 रुपये वेतन जे आहे दिलं जाणार आहे। MSc लाईफ सायन्समध्ये तुमचं शिक्षण झालेलं असेल, पक्षी घुबडांवर काम करण्याचा किमान 3 वर्षाचा अनुभव असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। वन विभागात काम करण्याचा पूर्वीचा अनुभव असल्यास उमेदवारांना प्राधान्य या ठिकाणी दिलं जाणार आहे। त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे कनिष्ठ संशोधन जीवशास्त्रज्ञ म्हणजे ज्युनियर रिसर्च बायोलॉजिस्ट, या पदासाठी 30,000 रुपये दरमहा वेतन तुम्हाला या ठिकाणी दिलं जाणार आहे। किमान तुम्ही या ठिकाणी 60% गुणसहित जीवनविज्ञान किंवा जीवशास्त्र किंवा पर्यावरण किंवा विज्ञान किंवा जैवतंत्रज्ञान या विषयातील BSc पक्षी घुबडांवर काम करण्याचा किमान 6 महिन्याचा अनुभव असणं आवश्यक या ठिकाणी आहे। त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे वन्यजीव जीवशास्त्रज्ञ म्हणजेच वाईल्ड लाईफ बायोलॉजिस्ट, या पदासाठी एक वॅकन्सी आहे। 35,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाणार आहे। MSc तुमचं झालेलं असेल लाईफ सायन्समध्ये वाईल्ड लाईफ सायन्समध्ये, या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। किमान 1 वर्ष काम केल्याचा अनुभव तुमचा असणं आवश्यक आहे। त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे वरिष्ठ सल्लागार म्हणजे सिनियर कन्सल्टंट, या पदासाठी एक वॅकन्सी आहे। 15,000 रुपये दरमहा वेतन तुम्हाला दिले जाणार आहे। सल्लागार भूमिका आवश्यकतेनुसार चित्रभेटीसाठी या ठिकाणी घेतल्या जाणार आहेत। MSc लाईफ सायन्स तुमचं झालेलं असेल, ऑर्डनेट फ्रेश वॉटर इकॉलॉजिक्स या विषयावर काम केल्याचा 3 वर्षाचा अनुभव तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे कनिष्ठ संशोधन जीवशास्त्रज्ञ म्हणजे ज्युनियर रिसर्च बायोलॉजिस्ट, या पदासाठी एक वॅकन्सी आहे। 30,000 रुपये वेतन दिलं जाईल प्लस 3,000 रुपये प्रवास भत्ता तुम्हाला या ठिकाणी दिला जाणार आहे। किमान 60% गुणसहित जीवनविज्ञान जीवशास्त्रज्ञ पर्यावरण विज्ञान जैवतंत्रज्ञान या विषयातील BSc ऑर्डिनेट्स किंवा फ्रेश वॉटर इकॉलॉजिस्ट या विषयावर काम केल्याचा 6 महिन्याचा अनुभव असणं आवश्यक या ठिकाणी आहे। आपल्याला अर्ज जे आहे त्या ठिकाणी ईमेल ID वरती पाठवायचे आहे। आपल्याला ईमेल ID या ठिकाणी दिलेला आहे, त्याचबरोबर कॉन्टॅक्ट नंबर देखील दिलेला आहे, त्यावरून तुम्ही अधिक माहिती जी आहे या ठिकाणी घेऊ शकता किंवा ऑफलाईन पद्धतीने देखील तुम्ही अर्ज करू शकता। उपवनरक्षक मेळघाट व्याघ्र प्रकल्प सिपना वन्यजीव विभाग परतवाडा यांचे कार्यालय, या ठिकाणी तुम्ही दिनांक 7 एप्रिल 2025 पर्यंत 5 वाजेपर्यंत पोस्टाने किंवा स्वहस्ते किंवा दूतामार्फत अर्ज जे आहेत म्हणजे स्वहस्ते अर्ज आपण या ठिकाणी सादर करू शकता। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा आणि आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। अर्ज करण्याच्या अगोदर संपूर्ण जाहिरात आपण एक वेळ व्यवस्थितपणे वाचा। जाहिरातीची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।